रामकृष्ण हरी आपण आलो आहोत आता सध्या जे आहे ते संत तुकाराम महाराजांची पालखी जे आहे ते पंढरपूर या दिशेने जे आहे ते मार्गस्थ झाल्यानंतर जे आहे ते वारकरी जे आहे ते वेगवेगळे खेळ खेळत जे आहे ते मनोरंजन करत वारीतील एक थकवा जो आहे तो घालवण्यासाठी वेगवेगळे खेळ करत विठू नामाच्या गजरामध्ये जे आहे ते तल्लीन होत वारकरी हे युवा वारकरी आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया. काय सांगाल, वारीमध्ये तुम्ही सहभागी झालाय, वेगवेगळे खेळ खेळताय, काय अनुभव आहे? वारीमध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर साक्षात भगवंताची प्रचिती येते. सोयराबाई म्हणतात अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. खऱ्या अर्थाने आज तुम्ही पाहता प्रत्येक वारकऱ्याच्या अंगावरती हा जो चिखल लागलेला आहे तो फक्त चिखल नाही, पाऊस पडल्यामुळे या रिंगणामध्ये जो चिखल झाला आणि खऱ्या अर्थाने याच मातीवरती संतांच्या चरण स्पर्श झालेला आहे. म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. म्हणून प्रत्येक वारकऱ्याच्या माथ्याला किंवा प्रत्येक वारकऱ्याच्या शरीराला जो रंग लागलेला आहे हा रंग मातीचा नसून तर साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याचा आहे. म्हणून म्हणतात अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आपण पाहतोय की हे युवा वारकरी जे आहेत ते विठुरायांचा चरणस्पर्श या जागेला झाल्यामुळे जे आहे ते आम्ही हा खेळ खेळत असल्याचं देखील यांनी यावेळी सांगितल्यामुळे हा जो आहे तो चिखल नसून विठुरायाच्या जो पायी लागलेले जी माती आहे ते आमच्या कपाळी देखील लावल्याचं देखील या युवा वारकऱ्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, अकलूज, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.